सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. स्वर्गीय सुनील वसंत दांजे स्मृती चषक 2025 आजची चौथी रात्र आहे या स्पर्धेची. आणि आता हा सेकंड राऊंडचा सामना ए गटातील. या अगोदर 2 सामने जिंकलेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी अनंता. पहिलाच बॉल आणि ते मिस हिट. शॉर्ट थर्डमॅनला झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होईल तो. खेळताय तुम्हाला ठाऊक असायला हवं की एक्झॅक्टली आपल्याकडे प्लॅन ए प्लॅन बी सर्व काय पाहिजे. बॅटर रेडी ठेवा. एवढा वेळ तुम्ही घेतलात तर अँजुले मॅथ्यूज सारखं तुम्हाला बाद करतील पंच. पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट. वारे संघ विजयी झाला तर सन्माननीय अनिलजी बनोटे साहेब यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक. खरं तर अनिलजी बनोटे साहेब जे आहेत त्यांच्या मामाचं गाव आहे वारे आणि मामाच्या गावाच्या वरती सगळ्यांचंच प्रेम आहे. आता युवकांना देखील मामाच्याच गावाची आस आहे. सध्याची परिस्थितीच तीच आहे. सगळ्यांना समजलं असेल मी नक्की एक्झॅक्टली कशावरती बोलतोय. पहिल्याच चेंडूवरती मात्र विकेट घेतले. गोलंदाज अनंताने. बाद झालाय तो संकेत राहुल आणि आता नौका फलंदाज आलाय. चला एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही टीम. भूषण ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येचा श्री गणेशा, श्री संत ज्ञानेश्वर, श्री संत तुकाराम, श्री संत एकनाथ, श्री संत नामदेव. कोणाला वाटलं देखील नसेल की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा स्टँडची नावं देण्यात येतील. आजकाल सगळ्या खेळाडूंची नावं आपण पाहतो, परंतु आपली संस्कृती जपली पाहिजे यासाठीचा हा प्रयत्न तमाम वरईकरांचा. समोर मारलाय. आल्या आल्या आक्रमण. लॉंग हॉर्नला चांगला झेल. फलंदाज बाद. भूषण दुसरा धक्का. हंबर तुम्ही सध्या पाहताय ज्यांनी आम्हाला या संपूर्ण 6च्या 6 ट्रॉफीज मात्र पुरस्कृत करून दिल्यात. आदरणीय नितीनदादा दांजे यांच्या समवेत चर्चा करत असताना थँक्यू सो मच. मनापासून आपले आभार. खरं तरी सगळे मित्रमंडळी नितीनदादा असेल, प्रशांतदादा असेल, जयवंत साळुंके साहेब असतील, मलाच वाटते मयूरदादा आपली जी पहिली नेरळ प्रीमियर लीगची स्पर्धा जिंकलेली होती ते एक आपले दादा तेही उपस्थित असतात नेहमी या स्पर्धेला. खरं ही सगळी एक साथ राहणारी मंडळी आहे. आणि सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय मयूरदादा शिंदेना. बिंदास फोन करा. मयूर कार्सला सर्च करा गुगलवरती. त्यांच्या बंधुराजांनाही फोन करा. माफक दरात तुम्हाला कार्स ते उपलब्ध करून देतील. अजिबात कुठे मुंबईला वगैरे जायची गरज नाही. कव्हरच्यावरतून फटका खेचलाय. चांगला स्ट्रोक होता. इनसाइड आउट बॉल चाललाय सीमारेषा पार. पहिला चौकार. जीत 11 श्री आई एकविरा अंबरपाडा संघात. इथे चांगला स्ट्रोक. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. स्किल वापरतोय फलंदाज. बॉल चाललाय तो मात्र स्क्वेअर लेगला. आणखी एक धमाकेदार चौकार. फलंदाज
हेच करायचं होतं आज वरई संघाला. त्यांनी कुठे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्नही केला नाही, म्हणजे लाईनमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला नाही. बॅक टू बॅक 2 चौकार. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात दबाव टाकण्याचा प्रयत्न. आणि आता जगदीश जी देसाई साहेब जे पाल्याहून खास इथे उपस्थित झालेत, नितीनदादांचे परम मित्र आहेत, त्यांच्या वतीने षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. ते आता पेटून उठलेत, त्यांना एक षटकार पाहिजे. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमी चौकार षटकारांचा आपण पाऊस पडत असतो. अद्याप इथेही षटकार नाही आला. ते आल्यापासून वारे संघ गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आल्या. 4 षटकांचा सामना. यानंतर मात्र जी लढत होईल ती आम्हाला आयोजक पोहोचवा आमच्यापर्यंत. रीस आणि त्यांच्या विरोधात उमरोली, 2 संघादरम्यान. श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली, अर्थातच डॅन 11 वर्सेस रीस या 2 संघादरम्यान. टॉससाठी या दोन्ही टीम. कमालीची फटकेबाजी. निशांत शांत व्हायला तयार नाहीये. बटला खेळाडू आहे, परंतु सँडी बटलाची आठवण आर्या 11 रीस आणि त्यांच्या विरोधात रुद्र 11 उमरोली या 2 संघादरम्यान मात्र लढत होईल. दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी या. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट. असं वाटलं वारे संघाला हंबरपाड्याच्या गाडीला आपण ब्रेक लावलाय, परंतु नाही. निशांताला खरं तर निशांतची फलंदाजी पाहून कुणाल डायरे म्हटले की हा तर बटला सँडी सारखी बॅटिंग करतोय, मग निशांतला नाम करण्याची गरज आहे. निशांत बटला तशीच त्याने फलंदाजी केली. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक म्हणजे भल्या भल्या वेगवान गोलंदाजांच्या विरोधात देखील आपण त्या खेळाडूला पाहायचो काय खतरनाक फलंदाजी करायचं, त्याचे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, परंतु तशीच फलंदाजी निशांतकडून देखील पाहायला मिळाली. धावसंख्या 14. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय वारे संघाकडून ऋषी आलाय. हलक्या हाताने खेळतोय. हे सेन्सिबल क्रिकेट आहे, कारण निशांतच्या बॅटमधून चौकार आलेत. वारे संघाकडून येणाऱ्या गोलंदाजाला वाऱ्यासारखी गोलंदाजी करावी लागेल. कुणाल डायरे आणि इथे शंकर पारेंगे देखील उपस्थित झालेत. कित्येक वर्ष रीस संघाची त्यांनी क्रिकेटमध्ये सेवा केलेली आहे. अनेक खेळाडू मी यंगस्टर्स पाहिले, परंतु रीस संघ देखील असा आहे की आपल्या एक्सपिरियन्स प्लेयर्सला घेऊन नेहमी मैदानात उतरतो. आणि मला असं वाटतं रीस संघाचा कॅप्टन आर्या 11 रीस संघाचा कॅप्टन इथे उपस्थित होतोय. टॉससाठी या उमरोली संघ. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. भव्य दिव्य क्रीडानगरी जानमान क्रिकेट संघ वरई आयोजित ही स्पर्धा. पुन्हा इथे निशांतचा प्रयत्न होता उलटा फटका खेळण्याचा. पहा बॅटचा दांडा त्याच्या कमरेच्या वरती आहे, परंतु चांगला गॅप तो शोधतोय. उंचीपेक्षा कर्तृत्व महान असावं आणि हे श्री संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला शिकवलंय. 14व्या वर्षी त्यांनी केलेलं काम आपल्या संपूर्ण मानव जातीसाठी. चांगली गोलंदाजी ऋषीकडून कमबॅक करतोय. वारे संघ खेळत असताना बनोटे साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या मामाचं गाव आहे. वारे संघ विजयी झाला तर 1000, मला असं वाटतं आणखी सामना तापला तर ते 2-3 हजारापर्यंत पोहोचतील. शेवटी मामाच्या गावावरती सर्वांचंच प्रेम. पहिले 1000 आहेत, परंतु पहिल्या सुरुवातीलाच आहेत. बॅटिंग करत होतो मात्र हंबरपाडा. कव्हरच्या वरतून चांगला स्ट्रोक, क्लास शॉट पाहायला मिळाला. खरं तर आतापर्यंत असं वाटलं की हा उलटा फुलटे फटके खेळतोय, परंतु हा कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह होता. निशांत डेंजर एंडला आहे आणि तिथे आपल्या विकेटसाठी गाबासाठी मात्र त्याने डाईव्ह लगावली. 3 धावा चोरल्यात. वरईच्या मैदानावरती मात्र इथे चोरी धावांची. 3 धावांनी धावफलक 18. 4 षटकांचा सामना. जीत 11 आई एकविरा हंबरपाडा आणि त्यांच्या विरोधात वारे या 2 संघादरम्यान चालू असलेली लढत. 4 चेंडू झालेत या षटकातील. वेगवान चेंडू ऋषीकडून. चांगली ॲक्शन आहे ऋषीची. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही स्पर्धा पाहताय.
आदरणीय जयवंतजी साळुंखे साहेब मुख्यमंचावरती उपस्थित आहेत, ज्यांनी आम्हाला ही छान अशी विठ्ठलाची मूर्ती मात्र पुरस्कृत केले. आणि प्रतिकृती कशी तर आमदार साहेबांच्या ऑफिसच्या समोर जी आपल्या उल्हास नदीच्या तीरावर मिडविकेटला हा फटका, परंतु क्षेत्ररक्षक फारच दूर आहे, 2 धावा सहज मिळतील. आमदार महेंद्र शेठ तुर्वे साहेबांच्या कर्जतच्या ऑफिसच्या समोर जी महाराष्ट्रातील सर्वात मोठी मूर्ती आहे विठुरायाची, त्याच विठुरायाच्या मूर्तीप्रमाणे जयवंतजी साळुंखे साहेबांनी आम्हाला छान अशी मूर्ती दिलेली आहे. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही ते स्वागत करतोय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाल्यात त्या 10च्या सरासरीने 2 बाद हंबरपाडा संघाच्या 20. जोडीबद्दल म्हणायचं झालं तर मला असं वाटतंय की पाल्याचे आमचे साहेब आहेत, त्यांना ही गोष्ट पटेल. आपण कधी लोहाराकडे कोयता घडवायला गेलो कोयता, तेव्हा आपण पाहतो की तो त्याची पत्नी जोरदार घण घालत असते, जोरात घण घालत असते. आपण पण पाहतो अरे महिला असून एवढा जोरात घण त्याचा मुलगाही घालत असतो, आणि तो जिथे लोहार असतो ना, तो निखाऱ्यांमध्ये त्याला उलटा पालटा करत असतो आणि मध्येच पाणी टाकतो. ही संपूर्ण प्रोसेस आपण पाहिले, कारण आपण शेतकरी आहोत. खरं तर जे घड घालणारे आहेत ना, तसा आमचा नितीन दादा आहे. थोडा एकदम म्हणजे त्याला जमत नाही, तो डायरेक्ट रोखठोक. आणि प्रशांत दादा थोडा पाणी घालणार आहे, परंतु जोडी कमालीची आहे. एक शांत आहे आणि एक आक्रमक आहे, एक छापा आहे तर एक काटा आहे, एक जय आहे तर एक वीरू आहे, परंतु कमालीची जोडी आहे. नेहमी आपल्या या विभागासाठी, त्याचबरोबरीने नेहमी आपल्या विभागासाठी नाही, मी संपूर्ण समाजासाठी देखील म्हणेल. आणि सगळ्या क्षेत्रात त्यांचे मित्रमंडळी आहेत. कुठेही जा तुम्ही, नाव घ्या बिंदासपणे, मलाही फायदा झाला आहे म्हणून मी ही गोष्ट नक्कीच बोलते. परंतु एक शांत आहे, एक शांतीचा संदेश देणार आहे, तर दुसरा डायरेक्ट आक्रमक आहे. तिसरं षटक मार्गस्थ. धावसंख्या 21. बॉल हवेत, फटका फसलाय. लॉंग ऑफचा फिल्डर थोडा दूर, कॉन्फिडंट नव्हता आणि झेल इथे सुटलाय. टॉवरच्या वरती चेंडू गेल्यानंतरची मजा थोडी तुम्हाला सांगतो. जेव्हा आपल्या रस्त्यावरती समोरच्याने अप्पर चालू केला असेल आणि आपण तो ओव्हरटेक मारत आलाय, तर आपल्याला समोरचं काहीच दिसत नाही, म्हणजे पूर्ण ब्लँक होऊन जातो. तसा होतो टॉवरच्या वरती चेंडू गेला की तो हिरवा नाही, काळा टिपका दिसतो, काळा एकदम. मग त्याला जज करणं कठीण काम होऊन जातं, परंतु इथे जजमेंट चुकला आणि झेल सुटला. धावसंख्या 23 हंबरपाडा. आणि वारे लॉफ्ट केला बॉल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न झाला परंतु हाताला चटका लागून बॉल सीमारेषा पार. हंबरपाडाचा षटकार. षटकार आलाय फलंदाज राहुलच्या बॅटमधून. पंचांकडे अपील, इट्स प्लम. यशांच्या समोर सापडलाय फलंदाज बाद. षटकाराचं प्रत्युत्तर दिले गोलंदाज समाधानने. सोसायटीचे देखील मेंबर्स इथे उपस्थित होत आहेत, त्यांचंही स्वागत आहे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. समीर सर, पहा आपण दररोज एक वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, समाज प्रबोधनकार महाराजांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. अगदी आज आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य दिलीप महाराज राणे यांना आपण आमंत्रित केलं या व्यासपीठावरती, या क्रीडा नगरीमध्ये. अगदी काही क्षणात आदरणीय दिलीप महाराज राणे यांचं अगदी शुभ आगमन या ठिकाणी होणार.
यात कुठलीही शंका नाहीये. नाही Over to नाही, समीर सर. खरोखरच ही एवढी मोठी संकल्पना आहे. म्हणजे पहिल्या पर्वापासून म्हणजे गेल्या पर्वामध्ये देखील रिटायर्ड आर्मी ऑफिसर्सला KPLच्या 5 दिवसांमध्ये 5 रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स आले होते आणि यंदाच्या वर्षी शॉर्ट पिच बॉल हुक केलाय, बॉल चाललाय श्री संत नामदेव स्टँडच्या दिशेने षटकार. आल्या आल्या रोशनच्या बॅटमधून षटकार आलाय. त्यांनी तुमचं टीमने त्याचं डिमोशन केलंय, परंतु तो आता टीमचं प्रमोशन करतोय धावांमध्ये. लॉंग हॉर्नचा फिल्डर कॅच खाली आणि ते षटकाराचं पुन्हा प्रत्युत्तर दिलंय. गोलंदाज समाधानने बाद केले. रोशनला धावा आहेत अंबरपाडा संघाच्या 35. कॅप्टन इथे उपस्थित झाला. येस, दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. यायचंय या ठिकाणी शुभ सन्मान होईल. या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं मी नंदकुमारजी झांजे यांना विनंती करेल, दादा आपण या ठिकाणी या. आपल्या शुभ हस्ते कर्जत तालुका शिवसेना संघटक आदरणीय शिवरामजी बदे दादांचा या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी होईल. मॅन विथ अ ग्रेट पेशन्स, म्हणजे असं म्हणायला लागेल की शिवसेनेत असताना सुद्धा सहनशक्ती प्रचंड असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय शिवरामजी बदे. अनेकांनी टीका केल्या, परंतु आपल्या कामातून खूप- खूप- त्यांनी टीकांना प्रत्युत्तर दिलंय. शिवसेनेचा एक वेगळा बाणा, परंतु शिवसेनेचं भगवमय वादळ या संपूर्ण तालुक्यात संघटन रूपी कोणी ठेवलं असेल तर ते शिवरामजी बदे साहेब. त्यांचा सत्कार मात्र इथे संपन्न झालाय. स्वादरणीय शिवरामजी बदे साहेबांना मी विनंती केलेलं, साहेब आपण या ठिकाणी या. आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचची नाणेफेकी देखील या ठिकाणी लगेच करतोय. या दोन्ही संघाचे कॅप्टन आर्या 11 रेस संघाचे कॅप्टन आणि उमरोली संघाचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित. सचिन दादा, खरं तर टॉस तिथे संपन्न होतोय, मॅचही मात्र इथे चालू आहे. निशांतचा फटका, चेंडू हवेत आहे, कव्हरच्या दिशेने हा फटका खेचला आहे. ओके, आणि नक्की एकच गोष्ट आहे की शंकरदादा वरती आहे. खरं तर आता शंकरदादा खाली आला. अनेक मैदानं त्यानं गाजवलेत शंकर पारिंगे. त्याच्या समोरचा जो कर्णधार आहे आपला यंग टॅलेंट आहे कर्जतचं, पण तुम्ही आवर्जून शंकरदादाला विचारणार होतो कुठे अशी संकल्पना तुम्ही पाहिलीत का, कारण एवढ्या वर्षाचा त्यांचा क्रिकेटचा अनुभव आहे. कित्येक मैदानावरती तो खेळला, परंतु टॉस बॉक्समधून ते थोडे बाहेर गेले. नक्कीच जोडले जातील. सर एक सन्मान घेऊया आपण या ठिकाणी. आदरणीय संजयजी सोनावणे ज्येष्ठ शिवसैनिक दादांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होईल. मी संतोषजी झांजे यांना विनंती करेल दादांना की दादा आपल्या शुभ हस्ते आदरणीय संजयजी सोनावळे दादांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. टॉस जिंकला या ठिकाणी उमरोली संघ आणि त्यांचा डिसिजन फर्स्ट फिल्डिंग. ओव्हर टू समीर सर. 37 धावा झाल्यात. निशांत बटलाच्या बॅटमधून चौकार येत होते, परंतु ते आता थांबलेत. लास्ट ओव्हरमध्ये दर्शन चांगली गोलंदाजी करतोय. वारेच्या दर्शनने चांगल्या गोलंदाजीचं दर्शन घडवलंय समस्त वारेकरांना. महाराष्ट्राची संस्कृती, कित्येक वर्षांची परंपरा, महाराष्ट्राची वारी, पंढरपूरची वारी आणि त्या जय विठ्ठलाच्या नामघोषामध्ये ही क्रीडानगरी दुमदुमून गेली आणि त्यानंतर या स्पर्धेला मात्र सुरुवात झाली. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाला होता निशांत. कदाचित एक दुसरीचा प्रयत्न करेल निशांत, परंतु नाही, त्याच्या साथीदाराने थांबवलंय. एक धाव जोडली जाते. धाव फलक 38 धावा झाल्यात. लास्ट ओव्हरमध्ये तिसऱ्या षटकात 2 षटकार देखील आले होते. खरं तर देसाई साहेबांचं पारितोषिक आहे वारे संघासाठी, प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे, परंतु आतापर्यंत षटकार काही आले नाहीत वारे संघाचे. याच ओव्हरमध्ये ते पारितोषिक 38 धावा झाल्यात. पाहूया उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 2. येईल का षटकार? षटकारासाठी वारे संघाला देसाई साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही.
टप्पा थोडा मागे ठेवला दर्शन, टाळ्यांचा कडकडाट होतोय, वाऱ्याच्या प्रेक्षकांच्या टाळ्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत, परंतु इथे रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉलसाठी बॅटिंग टीमने. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय की इट्स अ फेअर डिलिव्हरी. DRS घेतला होता अंबरपाडा टीमने, त्यांच्याकडे होता, परंतु तो कामी आला नाही. मागच्या 4 चेंडूंमध्ये दर्शनने, खरं तर 5 चेंडूंमध्ये 3च धावा दिल्यात. किफायतशीर षटक वारे संघाकडून दर्शनचं. निशांतला स्ट्राईक हवी आहे, रनआउटची विकेट असेल, परंतु व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धावसंख्या 39. डीजे कर्जत तालुक्यातील खरोखर खूप मोठी लोकवस्ती असलेलं गाव आहे ते वारे, आणि तो सध्या मैदानावरती खेळतोय संघ. निशांतचा स्वीप मारण्याचा प्रयत्न, अंगावरती जाऊन चेंडू आदळतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालाय. अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न, 2 तर मिळाल्यात, कदाचित तिसरी, 2 झाल्या, तिसरीचाही प्रयत्न होईल. धावा बिंदास, आपलंच क्रीडांगण आहे, परंतु तिसरी धाव घेताना फलंदाज बाद. 2 धावा झाल्यात की 3 धावा झाल्यात, पंच 3 धावा पूर्ण झाल्यात, आणि चौथी धाव घेताना फलंदाज मात्र इथे बाद झालाय. लेग बाईटच्या 3 धावा आहेत मोफतच्या. सचिन दादा, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42 झालेली आहे. 43 धावसंख्येचं आव्हान ठेवण्यात आलं वारे संघाच्या विरोधात, आणि जसा वारे संघ मैदानाच्या आतमध्ये येईल, जगदीश दादा देसाई यांच्या वतीनं वारे संघाच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक, आणि बनोटे दादा यांच्या वतीने वारे संघ विजयी झाला तर 1000 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद समीर सर. जाऊयात पाहुण्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होईल. आदरणीय मनोहरजी झांजे दादा आपण या ठिकाणी यायचे. मयूर स्कारचे सर्वा मयूर दादा शिंदे याचा या ठिकाणी सन्मान होईल. मी मनोहरजी झांजे आपण या ठिकाणी यायचे. अनेकांची स्वप्न पूर्ण करण्याचं काम मात्र मयूरदादाने नक्कीच केलेलं आहे. आपल्या स्वप्नांना बळ देण्याचं काम मयूरदादाने त्याच्या मयूर कारच्या माध्यमातून नक्कीच केलेलं आहे. कारण आपल्याला कार घेण्यासाठी नवी मुंबई वाशी या ठिकाणी जावं लागायचं, मग तिथले कोटेशन, त्यांचं वेगळं टेन्शन, परंतु ते टेन्शन दूर करण्याचं काम आणि आपल्या तमाम तालुक्याला आणि आपल्या इतर परिसरातील सगळ्या लोकांना किफायतशीर, अगदी व्यवस्थितपणे, कमी दरात असं म्हणता येणार नाही, परंतु रास्त दरात कार्स उपलब्ध करून देण्याचं काम मयूर शिंदे आणि मयूर कारच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकापासून 6व्या क्रमांकाच्या ट्रॉफीज त्याने आम्हाला पुरस्कृत केल्यात, त्यांचं इथे स्वागत होत आहे. नक्कीच. आणि यानंतर आदरणीय रामचंद्रजी सांजे आपण या ठिकाणी यायचे. आपल्या शुभ हस्ते जयवंतजी साळुंखे युवा उद्योजक, जयवंतजी साळुंखे युवा उद्योजक दादांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, विठुराईच्या परी सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, अशी विठुरायाची मूर्ती. आणि ती विठुरायाची मूर्ती देण्याचं काम या स्पर्धेसाठी कोणी केलं असेल ते आमचे आदरणीय मार्गदर्शक जयवंतजी साळुंके साहेब, त्यांचा सत्कार समस्त वरईकरांच्या वतीने मात्र या मंचावरती संपन्न होते. खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही छान अशी विठ्ठलाची मूर्ती या स्पर्धेच्या निमित्तानं भेट दिलीत. साक्षात परमेश्वरच तुम्ही आम्हाला दिलात आणि या क्रीडांगणाचं पंढरपूर करून टाकलं. तुमचे मनापासून आभार. नक्कीच. तदनंतर भालचंद्रजी कडव यांना विनंती असेल की आपण युथ फाउंडेशन शिवसेना शिंदेगड खारघर आदरणीय प्रफुल्लदादा चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रफुल्लदादा चव्हाण यांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचं आहे.
मी भालचंद्रजी कडव यांना विनंती करेल की आपण युथ फाउंडेशन शिवसेना शिंदेगट खारघर प्रफुल्लदादा चव्हाण यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मी भालचंद्रजी कडव यांना विनंती करेल. तदनंतर मी या ठिकाणी यशवंतजी दुर्गे आपण या ठिकाणी या. आपल्या शुभ हस्ते सतीश दादा मुंबईकर यांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. सतीश दादा मुंबईकर अग्निशामक दलाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना सन्मानित करण्यासाठी मी यशवंतजी दुर्गे साहेबांना विनंती करेल. दादांना सॉरी या ठिकाणी माफी असावी. आदरणीय प्रफुल्लजी पाटील यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होईल. अग्निशमक दलाचे अधिकारी प्रफुल्लजी पाटील यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी यशवंतजी दुर्गे दादांना विनंती करेल आपण प्रफुल्लजी पाटील अग्निशमक दलाचे अधिकारी यांना या ठिकाणी सन्मानित करायचे आहेत. आणि तदनंतर मी धनाजी झांजे दादांना विनंती करेल की आपण सतीश मुंबईकर यांना या ठिकाणी सन्मानित करायचे आहे. सतीश मुंबईकर या ठिकाणी उपस्थित आहेत पाहुण्यांच्या समवेत. मी धनाजी झांजे दादांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण सतीश मुंबईकर यांना सन्मानित करायचे. संत मंडळी येते घरा तोची दिवाळी दसरा असे जे संतांचं वाक्य आहे ते अगदी खरं आहे. आणि या संत मंडळींची उपस्थिती आज आपल्याला या क्रीडानगरीमध्ये लाभत आहे. मी महाराजांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हावं. या स्पर्धेच्या सुरुवातीलाच नितीन दादा आपण प्रेक्षकांनाही विनंती केली होती की या स्टँडमध्ये बसताना देखील आपण विचार करा की मद्यपान करून येऊ नका, कारण त्या स्टँडला आपण संतांची नावं दिलेली आहेत. तुम्ही मद्यपान केलं असेल ते तुमचं तुमच्यापाशी, आम्हाला त्यामध्ये पडायचं नाही. परंतु मद्यपान केलं असेल तर क्रीडांगणाच्या इतर ठिकाणी जा, परंतु त्या स्टँडमध्ये बसू नका, या आवारात येऊ नका. कारण ज्या संस्कृतीने आपल्याला उभं केलं आहे, जो भगवा आपल्या अगदी मानानं डौलानं फडकतोय, या भगव्याचे आपण शिलेदार आहोत. आणि तो भगवा या अध्यात्मातून पुढे कोणी चालू ठेवला असेल तर ही सगळी आमची वारकरी संप्रदायाची मंडळी आणि त्यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचं पुन्हा एकदा आपण या क्रिकेटमय पंढरपुरात सहर्ष स्वागत करूया. आणि सिद्धू पाटील वाडेघरचे एक महत्त्वाचे खेळाडू, कित्येक खेळाडूंना त्यांनी घडवले. सिद्धू पाटील आपण मंचावरती या. नेक्स्ट मॅचमध्ये आर्या 11 रीज खेळेल, ती मात्र उमरोली रुद्र 11 उमरोलीच्या विरोधात. या संपूर्ण आयोजन नियोजन आपण जर का पाहिलं तर या क्रिकेटच्या पंढरीमध्ये अगदी दररोजच आपण गुरुवर्य हरिभक्त परायण कीर्तनकार महाराजांचं या ठिकाणी शुभ आगमन पाहिलं. जसं पहिल्या दिवशी आदरणीय श्री हरिश्चंद्र महाराज जाधव उकरुल यांचं देखील शुभ आगमन, त्यांचं मनोगत आपण ऐकलं. तदनंतर दुसऱ्या दिवशी हरिभक्त परायण गुरुवर्य श्री विजय महाराज पाटील पिंपलोळी यांचं देखील मार्गदर्शन आपण ऐकलं, तर श्रवण केलं. तदनंतर काल या ठिकाणी आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य श्री कैलास महाराज भोईर खंडस महाराज देखील या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी देखील आपल्याला मार्गदर्शित केलं. आणि तदनंतर आज या संपूर्ण क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय स्पर्धेच्या वतीनं वरईकरांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेच्या या चषकाच्या वतीनं आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य श्री दिलीप महाराज राणे महाराजांना या ठिकाणी आमंत्रित केलं. आणि महाराज देखील तुमच्या आमच्या सर्वांच्या प्रेमाखातर वरईकरांच्या प्रेमाखातर आज या स्पर्धेमध्ये क्रिकेटच्या पंढरीमध्ये अगदीच ज्यांचं आगमन झालंय संपूर्ण वारकरी संप्रदायातील मंडळी, त्या समवेत आदरणीय दिलीप महाराज राणे संपूर्ण मंडळींना मी विनंती करेल की आपण आमच्या या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आमचे खऱ्या अर्थानं मार्गदर्शक एक युवा नेतृत्व विक्रमजी महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांना आपण पहिल्या दुसऱ्या दिवशी क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहिलं होतं एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून. नक्कीच जाऊयात या ठिकाणी मैदानाकडे. आपल्या सोबत असतील कांबळे सर. थँक्यू सो मच समीरजी सोमणे. 24 बॉल मध्ये टार्गेट सेट करण्यात आलं होतं ते 43 धावसंख्येचं. आणि काय गोलंदाजी करतोय भूषण, मागच्या मॅचचा सामनावीर. इथे फटका सुरेख खेळण्यात आला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. मिड ऑफचा फिल्डर ऑलमोस्ट पोहोचला होता. धावफलक जाऊन पोहोचलोय 5 या आकड्यावरती.
नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला आर्या 11 रीस आणि त्यांच्या विरोधामध्ये रुद्र 11 उमरोली हा सामना तुम्हाला बघायला मिळेल. आणि रीसचे मोस्ट सिनियर आणि नुकताच त्यांना मालिकावीर हा पुरस्कार देखील मिळाला आहे ते अरुण पारांगे सर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला आर्या 11 रीस संघ इन ॲक्शन मध्ये दिसेल. अशोक पारांगे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. एक मोस्ट सिनियर खेळाडू रीसचे आणि नुकताच परळी येथे जी स्पर्धा झाली तिथे 40+ चॅम्पियन लीगमध्ये मालिकावीराचा पुरस्कार त्यांना मिळाला. मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. पहिली विकेट मैदानावरती वारे आणि आई एकवेरा हंबरपाडा हा सामना मैदानावरती सुरू आहे. सेकंड राऊंडची ही लढत. मागच्या मॅचमध्ये जर आपण विचार केला तर 30 बॉलमध्ये 42 धावा डिफेंड करण्यामध्ये यश आलं होतं ते जीत 11 आई एकवेरा हंबरपाडा टीमला. आणि आता बॉलिंगसाठी येतोय जयेश. या टीमचा बॉलिंग अटॅक सर्वोत्कृष्ट बघायला मिळाला आजच्या या रात्रीमध्ये. निकेत स्ट्रायकर एंडला येतोय. नॉन स्ट्रायकर एंडला समीरला आपण बघतोय वारे टीमच्या बाजूने. 42चं टार्गेट धावफलक जाऊन पोहोचलंय 5 या आकड्यावरती. स्क्वेअर कटचा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा दंडित केला. अवांतरची सिंगल ॲड होती धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचेल 6 आकड्यावरती परंतु रिव्ह्यू घेण्यात आलाय व्हाईट बॉलसाठी. बॅटिंग रिव्ह्यू आहे का पंच? येस ओके ओके. बॉलिंग टीम रिव्ह्यू आहे चेक केलं जाईल. चोवीस बॉल 43 हे टार्गेट. ह्या मैदानावरती थोडंसं धावसंख्येचा पाठलाग करणं कठीणच वाटतंय. प्रत्येक टीम एक धाडसी निर्णय घेत असतात. प्रथम बॅटिंग करत असताना एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न प्रत्येक टीमचा राहिला या आजच्या रात्रीमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने केलाय. व्हाईट बॉल रिव्ह्यू अनसक्सेसफुल. धावफलक पोहोचलाय 6 या आकड्यावरती. सहा धावा धावफलकावरती आल्यात. 43 पाठलाग. लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने आपण बघतो चेंडू गेलाय. डॉट बॉलची समाप्ती मात्र होते. हंबरपाडा टीमचा जर आपण विचार केला तर मागच्याच सामन्यामध्ये त्यांनी 5 ओव्हरमध्ये वरई टीमला घरच्या मैदानावरती 42 धावा बनवू दिल्या नव्हत्या. काय गोलंदाजी राहिली होती भूषणची. आणि या मॅचमध्ये भूषणने देखील ती सुरुवात पाहिजे होती ती दिली आहे. आणि आता चांगली गोलंदाजी त्याच्या पाठोपाठ करतोय तो जयेश. हा ट्रॅकर बॉल पाठीमागच्या दिशेने शॉर्ट फाईन लेग सी मार्शेच्या वरतून डीप फाईन लेगला चौकार. या 4 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलोय 10 या आकड्यावरती. डबल फिगर मध्ये 10 धावा. 43चं टार्गेट म्हणजे अजूनही 33 बनवायचे. प्रति षटकामागे 10 धावा यायला पाहिजेत. वारे टीमचा जर आपण विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5च आल्या. ते षटक कुठेतरी भरून काढावं लागेल. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. प्रति षटकामागे 13-14 धावा जरी आल्या तरी ही सामना ही मॅच शेवटच्या मोमेंट पर्यंत जाऊ शकते. आजच्या रात्रीमध्ये सगळ्याच सामने तुम्हाला शेवटच्या मोमेंट पर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत जाताना दिसलेत.
ओर पिच बॉल लॉंग ऑफच्या दिशेने स्टेअर केला चेंडूला. डीपमध्ये फिल्डर आहे, एक धाव मिळते आहे या चेंडूवरती आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. आज सगळ्यांचीच मनं जिंकलीत खरं तर. जीत 11 आई एकवेरा हंबरपाडा टीमने पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी घरच्याच टीमला परास्त केलं. काय गोलंदाजी त्यांनी केली. या मॅचमध्ये देखील एक चांगलं टार्गेट सेट केलं. या मैदानावरती 4 ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त सरासरीने धावा बनवणं मी म्हणेन चांगलं काम ते केलं आणि त्या धावा डिफेंड करण्याच्या प्रयत्नामध्ये हा संघ मैदानामध्ये उतरलाय. फुल टॉस बॉल, पंचांचा नो बॉलचा इशारा. डीपमध्ये फिल्डर आहे, कॅच ड्रॉप. सिंगल तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि तिथे मात्र डायरेक्ट हिट आणि तिसऱ्या पंचांची मागणी मात्र मैदानावरती करण्यात आली आहे. डायरेक्ट हिट क्रिकेटच्या मैदानावरती नेहमीच सफल ठरत असतात, यशस्वी ठरत असतात आणि आता पंचांचा निर्णय काय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. फलंदाज बाद. फलंदाज बाद म्हणजे 1+1 2 धावा मिळतील आणि फलंदाज बाद होतोय. समीर बाद. समीर रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. मैदानामध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती ऋषी. टार्गेट मोठं आहे समोर आणि आता फ्रीडचा बॉल खेळण्याची संधी असेल ऋषीला. पहिलाच बॉल फेस करताना तुम्हाला दिसेल आणि मोठा फटका मारावा लागेल कारण एक अगोदर फटका आलाय चौकार. या षटकामध्ये धावा भरपूर आला. त्या षटकामध्ये जर आपण एकंदरीत सरासरीचा जर विचार केला ती सरासरी मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करावा लागेल पुढच्या 2 षटकांमध्ये. फ्रीडचा बॉल टाकण्यासाठी पुनश जयेश फार एंडकडून गोलंदाजी मार्कवरती. ओरपिच बॉल मिडॉनच्या बाजूने लॉंग ऑनला. फिल्डर तिथे डीप मध्ये आहे, एक धाव मिळते आहे या फ्रीडच्या बॉलवरती. या एका धावसंख्येने धावफलक 43चा पाठलाग सुरू असताना 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. सुंदर गोलंदाजी होत असताना हंबरपाडा टीमची. या स्पर्धेमध्ये आपण पाहताय आदरणीय समीरजी लोंगले युवा उद्योजक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. हे सगळ्याच पाहुण्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. जे हनुमान क्रिकेट संघ वरई आयोजित स्वर्गवासी सुनील वसंत झांजे सुरपी चषक 2025 आपण एन्जॉय करतोय. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंड येतोय. हा चेंडू आपण बघतोय ब्लॉक होलचा बॉल, फुरलेनचा बॉल हाताळण्यात आला होता. पंचांचा बॅटिंग रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉलचा रिव्ह्यू घेण्यात आलाय. चेक केलं जाईल. ह्या बॉलची पाहणी केली जाईल. फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल बघायला मिळाला. यॉर्क लाईनचा बॉल होता जयेशच्या माध्यमातून. शेवटचा बॉल असेल या षटकामधला. दोन्ही संघाने रिव्ह्यू आता गमावलाय. याकडे लक्ष असू दे दोन्ही टीम्स. पुनश्च ब्लॉक होलचा बॉल बघायला मिळाला. षटक क्रमांक 2 देखील संपुष्टात येत आहे आणि 2 षटकांच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचेल. एकूण 14 धावा धाव फलकावरती. 43चा पाठलाग सुरू आहे तो वारे टीमचा. व्यासपीठावरती घेतोय आदरणीय या ठिकाणी समीर दादा लोंगले. तदनंतर समीर दादा देसाई या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा आपण या ठिकाणी यायचंय. आपला देखील या ठिकाणी मान सन्मान होईल या स्पर्धेच्या वतीनं या मुख्य व्यासपीठावरती.
शेवटचे 12 चेंडू आणि आता 29 धावसंख्येची गरज आहे. फोटो सेक्शन घेतले जाते. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय नितीनदादा झांजे आणि प्रशांतजी झांजे यांच्या समवेत संपूर्ण तुम्हाला उमरोळी संघ फोटो घेत असताना एक आठवण असते प्रत्येक स्पर्धेची. कॅमेऱ्यामध्ये कैद केली जाते. 12 चेंडू आणि 29 ची गरज. फुलटॉस बॉल, मोठा फटका येत नाहीये. फटके तर थांबवलेत कारण आजच्या या संपूर्ण रात्रीमध्ये काय गोलंदाजी राहिली आहे ती हंबरपाडा या टीमची सगळ्यांनीच कौतुक करणारी गोलंदाजी दाखवली आहे आपल्या गावासाठी. कर्जत तालुक्याचा मान सन्मान अभिमान साहिलला आपण बघतोय. या टीमचा तो हिस्सा आहे ज्याने ISPL मध्ये आपल्या या कर्जत तालुक्याचं रायगड जिल्ह्याचं नाव उंचावलं, रोशन केलं. तो साहिल तुम्हाला इन ॲक्शन मध्ये दिसेल. परंतु त्यांच्या विरोधामध्ये शंकर पारंगे मागच्या 5-6 वर्ष आधी जर तुम्ही रेस टीमचा जर विचार केला तर एक भन्नाट फॉर्म मध्ये असलेला संघ. शंकर असेल, त्यानंतर गणेश असेल, बरेचसे खेळाडू दिसत नाहीयेत. मजा येईल सामन्यामध्ये कारण एका बाजूला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला सगळे यंग ब्रिगेड. सगळे तुम्हाला यंग ब्रिगेड तुम्हाला बघायला मिळेल. सगळे आयोजक. इथे दांडी गुल, फलंदाज बाद. वरई क्रीडा नगरीमध्ये आपण सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत करूया. सगळे आयोजक, त्यांची ही मेहनत आहे. सगळे फोटोज घेत असताना, या सगळ्या आठवणी असताना, आपल्या कॅमेरामध्ये कैद करत असताना. आणि जर आपण विचार केला आदरणीय नितीनदादा आणि प्रशांतदादांचा तर काहीतरी वेगळं पण ते घेऊन येत असतात. काहीतरी संदेश देण्याचं काम या क्रीडा नगरीमधून ते करत असतात. मगाशी समीरजी सोमने यांनी उल्लेख देखील केला की KPLच्या माध्यमातून आपण या मैदानावरती ते आयोजन पाहिलं होतं. सबसे प्यारा तिरंगा हमारा. आणि आज खऱ्या अर्थाने भारताची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती आणि तिचं जतन या स्पर्धेच्या निमित्तानं करण्यात आलंय. पिच बॉल डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनच्या दिशेने. फिल्डर तिथे आहे डीप मध्ये. एकच धाव मिळते. या गोलंदाजीच्या अटॅकच्या विरोधामध्ये मोठे फटके खेळणं ना फार आजच्या रात्रीमध्ये कठीण बनलंय. तेच चित्र या मॅच मध्ये देखील बघायला मिळतंय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावा दिल्याच नाहीयेत. हाफ ट्रॅकर बॉल, पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अखूट टप्प्याची गोलंदाजी करण्याचा मानस असावा निशांचा. धावफलक 1 ने पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 17 धावा. ओव्हरपिच बॉल, फटका तर फसलाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. डीप मधून फिल्डर आलाय, कव्हर मधून थोडासा फंबल तिथे होतोय आणि 2 धावा तत्पूर्वी मिळतील त्या वारे टीमला. 2 धावा संख्येने धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल असेल या षटकामधला. तिसरं षटक मार्गस्थ असताना थोडीशी मॅच फसली की काय असं वाटतंय. ओव्हरपिच बॉल, वाळीश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू डीप मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आता सुरू केलाय आणि तिथे दुसरी धाव तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. चेक केलं जाईल आता कंप्लीट आहे की नाही आहे. थोडेसे बिझी राहिलेत आमचे तिसरे पंच या मॅच मध्ये. राजेंद्र भोईर, फलंदाज बाद. कंट्रोल रूम मध्ये कुणाल डायरे असतील मग टेन्शनच नसतं. tenniscricket.in च्या माध्यमातून
अगोदर 2-3 वर्ष जर आपण विचार केला तर तुम्हाला गौरव सावंत बघायला मिळायचे, परंतु जसं त्यांनी हँडओव्हर केलं कुणालकडे, प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण कुणालला बघतो ॲज अ लीड. tenniscricket.in च्या माध्यमातून खूप चांगलं काम तो करतोय. या ठिकाणी कल्पेशजी डुकरे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. कल्पेश दादाला विनंती असेल दादा आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. दिनेश बॅटिंगसाठी दाखल झालाय. येस, फक्त 4 फिल्डर आता बाहेर तुम्हाला बघायला मिळेल. त्याचं कारण आहे की तुम्हाला पहिल्या 15 मिनिटामध्ये 3 षटकं कंप्लीट करायची होती, हे झालं नाही. 16 मिनिटं झाले, 16 मिनिटं घेतली आणि त्याचं कारण की काय, एक एक्स्ट्राचा फिल्डर तुम्हाला आता 38 सर्कलच्या आतमध्ये बोलवावं लागेल. या गोष्टी सातत्याने तुम्हाला दिसतील या स्पर्धेमध्ये. जितकं चांगलं आयोजन तितकीच शिस्तीची देखील स्पर्धा आहे, कारण आपण वरही क्रीडा नगरीमध्ये आहोत. सो शिस्तीची सांगड तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय बॉलिंग ट्रॅकवरती संकेत. बॅटिंग करत असताना कोणतीही मोठी कामगिरी त्याची झाली नाही, परंतु बॉलिंग करत असताना काय करेल 23ची गरज आहे. हा ट्रॅकर बॉल इनफिल्डच्या वरून चेंडू कव्हरच्या दिशेने मारलाय, स्वीपर कव्हरच्या दिशेने, फिल्डर नाहीये, बॉल गेलाय सीमा पार, आलाय पहिलाच बॉल वरती चौकार. समीकरण बदलेल, 5 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज. पोचले 24 या आकड्यावरती. 19 धावसंख्येची अजूनही गरज आहे. तो 38 सर्कलच्या आतमध्ये एक फिल्डर बोलवलाय, त्याचा फायदा पहिल्याच बॉलवरती झालाय तो वारे टीमला. याचा फायदा उठवावा लागेल. किमान 2 अजून मोठे फटके प्रयत्न करावे लागतील. 19 धावसंख्येची गरज 5 बॉलमध्ये. संकेत अगदी बॉडी लाईनला टाकलेला बॉल, स्टम्प टू स्टम्प अटॅक आता तुम्हाला बघायला मिळेल. संकेतचा दुसरीचा प्रयत्न केलाय सुरू आणि पोचत नाहीये, फलंदाज बाद होतोय तो रवी. येणाऱ्या 4 बॉलमध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. मोठे फटके येणं अपेक्षित असेल वारे टीमसाठी, कारण असं सगळे आता लोअर ऑर्डरचे बॅट्समन तुम्हाला बघायला मिळतात. 7व्या-8व्या क्रमांकाची जोडी. आघाडीच्या फलंदाजांनी काहीही मोठी कामगिरी केली नाही, कारण समोर हंबरपाडा टीमचा बॉलिंग अटॅक खरोखरच कौतुक केलं गेलं पाहिजे सगळ्याच बॉलरचं. ओरपिच बॉल, चांगला फटका इनफिल्डच्या वरून, पुनश्च कव्हरच्या दिशेने, स्वीपर कव्हरमध्ये फिल्डर नव्हता. डीप पॉइंटला चांगली फिल्डिंग होत असताना अंतिम क्षणी मिळतील धावा या चेंडूवरती. त्या 2 ने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 27 धावा. 27 धावा, 42चं टार्गेट. सत्तावीस धावा. हाफ ट्रॅकर बॉल चेस करण्याचा प्रयत्न, पंचांचा कोणताही इशारा येत नाही, कारण फुटवर्कच नव्हतं, बॉल पर्यंत बॅट गेलीच नाही. आणि त्याचं कारण की काय डॉट बॉल खिलपट्टीवरती बघायला मिळतंय. संकेतने मागच्या मॅचमध्ये देखील कमालीचं षटक टाकलं होतं. या मॅचमध्ये देखील चांगलं कमबॅक त्याचं राहिलंय. इथे फटका तर फसलाय पाठीमागच्या दिशेने, शॉट फाईन लेगला टिपला जातोय. आणखी एक गडी बाद वारे टीमचा. त्यानंतर मला असं वाटतं टॉस जिंकलाय तो उमरोली टीमने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते RA11 रिस टीमला. रिस टीम आपण खेळाडू कक्षाच्या दिशेने जाऊ शकता. डाऊन द ग्राउंड, मिड ऑफच्या हातामध्ये चेंडू जाईल आणि ऑलमोस्ट आता मॅच फिनिश होतीये.
हॅलो चेक या ठिकाणी थोडा आवाज वाढा, मॉनिटरला आवाज कमी झाला एकदम पूर्ण इकडे. हॅलो. जाऊया आता पाहुण्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती. जसं आपण दररोजच या संपूर्ण स्पर्धेची थीम जर का पाहिली तर या ठिकाणी पण पाहतोय विठुरायाची अगदीच खऱ्या अर्थाने या ठिकाणी क्रिकेटची पंढरी जसं आपण म्हणतो, अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर. खूप सारे या ठिकाणी वारकरी संप्रदायातील मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांचा देखील या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. आपण दररोज एक कीर्तनकार महाराजांना आमंत्रित केलं या स्पर्धेसाठी आपल्या या मुख्य व्यासपीठावर.